प्रोडक्ट्समध्ये फक्त ₹1500 देऊन तुमची आयडी ॲक्टिव्हेट करून तुम्ही यामध्ये तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता का? खूप साऱ्या पर्सनचे कॉल मेसेज असतात, की मॅम आम्हाला स्टार्टिंगला ₹1500 चा प्रोडक्ट घ्यायला सांगितलं आहे. त्यानंतर तुम्ही फॉरेन प्रोडक्ट्समध्ये काम करू शकता असं आम्हाला सांगितलेलं आहे. हे ॲक्चुअलमध्ये खरंच असतं का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही फॉरेन प्रोडक्ट्समध्ये जॉइन करणार असाल, की तुम्हाला काही चुकीच्या पद्धतीने तुम्हाला गाईड केलेलं असेल किंवा तुम्ही फॉरेन प्रोडक्ट्सचे जर प्रोडक्ट घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल किंवा तुम्हाला फॉरेनचे प्रोडक्ट पाहिजे असेल, तर तुम्ही वर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. जसे की तुम्ही फॉरेन प्रोडक्ट्समध्ये वर्क फ्रॉम होम सर्च करतेवेळेस तुम्हाला फॉरेनविषयी माहिती मिळालेली असेल किंवा तुम्ही फॉर्म अप्लाय केलेला असेल किंवा तुम्हाला एखाद्या पर्सनचा कॉल आले असेल, की तुम्ही फॉरेन प्रोडक्ट्समध्ये यामध्ये जॉइन करू शकता. पण स्टार्टिंगला फॉरेन प्रोडक्ट्समध्ये पर्सनला कसं जॉइन करून घेतलं जातं हे पूर्ण मी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ लास्ट तक बघा. तर काय करतात पर्सनला जेव्हा फॉरेन प्रोडक्ट्समध्ये जॉइन करण्यासाठी एखाद्या पर्सननं फॉर्म अप्लाय केलेला असेल, तर त्या पर्सनला कॉल केला जातो आणि कॉल करून सांगितलं जातं, की तुम्हाला यामध्ये तुम्ही बिलकुल यामध्ये फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता किंवा यामध्ये तुम्हाला एक बी पैसे देण्याची गरज नाही आहे, असं सांगून त्यांना 2-3 दिवसाची ट्रेनिंग दिली जाते. ट्रेनिंगमध्ये गाडी, बंगला, चेक, मोटिवेशन किंवा ज्या पर्सनची त्या पर्सनने अचिव्हमेंट केलेली असेल, त्या पर्सनची अचिव्हमेंट त्यांनी गाडी घेतली, बंगला घेतला, हे खूप सारे त्यांना 2-3 दिवस त्यांना सांगितलं जातं. त्यानंतर नेक्स्ट त्यांचं काय असतं, तर यामध्ये त्यांना सांगितलं जातं, की तुम्हाला तुमची आयडी बनवून आयडी ॲक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला फक्त ₹1500 किंवा 2000चा प्रोडक्ट घ्यावा लागेल. तेव्हाच तुम्ही फॉरेन प्रोडक्ट्समध्ये काम करू शकता किंवा तुम्हाला यामध्ये नवीन ग्रुपमध्ये ॲड केलं जातं. हे खरंच असतं का फॉरेन प्रोडक्ट्सच्या पॉलिसीजनुसार? तर हे बिलकुल रॉंग आहे. फॉरेन प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला आयडी ॲक्टिव्हेशन करण्यासाठी ₹1500 देऊन तुम्ही यामध्ये तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. फॉरेन प्रोडक्ट्समध्ये जर ₹1500 दिला तर तुमचा बिझनेस स्टार्ट होतो का? हा फॉरएव्हरच्या पॉलिसीजमध्ये असं आहे का? तर बिलकुल नाही. तुमच्यासोबत हा खूप मोठा स्कॅम होऊ शकतो. कारण तुम्ही फॉरेन प्रोडक्ट्समध्ये ₹1500 मध्ये तुम्ही यामध्ये तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. तुम्हाला स्टार्टिंगला वाटतं फक्त ₹1500 कारण त्यांना 2CC काय असतं किंवा 2CCच्या नंतर काम काय असतं हे आधी स्टार्टिंगला क्लिअर केले जात नाही. फक्त त्यांना सांगितलं जातं की फॉरएव्हरमध्ये तुम्हाला जॉइन करण्यासाठी किंवा आयडी ॲक्टिव्हेशनसाठी तुम्हाला फक्त ₹1500 द्यावे लागतील. त्यानंतरच तुमचा बिझनेस स्टार्ट होतो. असं म्हणून त्या पर्सनला प्रोडक्ट घ्यायला सांगतात. प्रोडक्ट घेतल्यानंतर त्यांच्यानंतर नेक्स्ट ट्रेनिंग दिली जाते, जी असते 2CCची. म्हणजेच काय तर यामध्ये त्यांना नेक्स्ट ट्रेनिंगमध्ये समजलं जातं, की यामध्ये 2CC करावे लागतो. 2CC केलं तरच तुम्हाला यामध्ये जॉइन करता येतं असं सांगितलं जातं. पण त्याआधी एक स्टेप घेतली जाते ते म्हणजे कॉम्बो होल्ड. कारण 2CCची जेव्हा ट्रेनिंग दिली जाते त्यांना समजतं की 30,000चा यामध्ये तुम्हाला कॉम्बो परचेस करावा लागतो. कॉम्बो परचेस करण्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला 15,000, 10,000 किंवा 5,000 देऊन असे तुम्हाला यामध्ये कॉम्बो होल्ड करावा लागतो. जेव्हा तुम्ही कॉम्बो होल्ड करता त्यावरच त्यानंतरच तुम्हाला कंपनीकडून कॉम्बो भेटला जातो असं पण सांगितलं जातं. पण हे खूप रॉंग पद्धतीने यामध्ये पर्सनला जॉइन करण्याची पद्धत असते. कारण कॉम्बो होल्ड करण्यासाठी तुम्हाला एक बी रुपये देण्याची गरज नसते किंवा कॉम्बो होल्ड हा प्रकार नसतो. कारण फॉरेव्हर प्लस कंपनीमध्ये कितीतरी यामध्ये अब्यूज ॲड होतात. म्हणजे काय फॉरेव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये खूप सारे पर्सन एका दिवसामध्ये किती तर पर्सन कॉम्बो घेतात. तर कंपनीचा कॉम्बो कधी संपत नसतो. हे तुम्हाला रॉंग पद्धतीनं सांगितलं जातं की कंपनीचा कॉम्बो ऑफर निघालेला आहे. जर त्या ऑफरमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला आधी होल्ड करावा लागतो. त्यानंतरच तुम्हाला यामध्ये घेता येतं किंवा 2CC करून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. तर हे जर तुमच्यासोबत असं जर कोणी करत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आधी पॉलिसीज चेक करायला पाहिजेत किंवा त्या पर्सनशी व्यवस्थित डिस्कस करून फॉरवर्डमध्ये नेक्स्ट तुमचं काम काय असतं ते आधी क्लिअर करूनच त्या पर्सनसोबत जॉइन करायला पाहिजे. कारण तुम्हाला नेक्स्ट नंतर समजून जातं की फॉरवर्डमध्ये काम काय असतं. ते कारण जेव्हा तुम्ही लीड परचेस करता, जेव्हा कॉल करता, तेव्हा खूप साऱ्या पर्सनला समजते की ॲक्चुअलमध्ये काम काय असतं. पण स्टार्टिंगला हे सांगितलं जातं नाही की तुम्हाला फॉरवर्डिंग प्रोडक्ट्समध्ये काम काय करायचं. स्टार्टिंगला सांगतात की फक्त तुम्हाला यामध्ये नंबर दिले जाते, लीड्स प्रोव्हाईड केले जातील, फक्त त्यावर तुम्हाला कॉल करायचं असतं. पण तुम्ही
आधी हा विचार करा, की तुम्ही स्वतः कॉल करू शकता का पर्सनशी, बोलू शकता का? एक हाउसवाईफ असेल किंवा स्टुडंट असेल किंवा जॉब पर्सन तुम्ही असाल, हे काम करू शकता का? जर करू शकत असेल तर बिनधास्त जॉइन करू शकता. किंवा जर तुम्हाला हे काम माहीत नसेल किंवा तुम्हाला चांगल्या व्यवस्थित सांगत नसेल कुणी, तर त्यावेळेस तुम्हाला यामध्ये त्या पर्सनसोबत नाही जॉइन केलं पाहिजे किंवा तुम्हाला राम राहायला पाहिजे त्या पर्सनसोबत. ते डिपेंड्स असतं तुमच्यावर. कारण कोणी यामध्ये तुम्हाला जबरदस्ती करत नाही. तुमच्यावर डिपेंड असतं तुम्ही कोणासोबत जॉइन करू शकता. पण खूप साऱ्या पर्सनसोबत स्कॅम होत आहे, म्हणून यामध्ये आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय, की फॉरवर्डिंग पोस्टच्या कंपनीमध्ये कॉम्बो होल्ड काय हा प्रकार नसतो किंवा तुम्ही 1500 मध्ये तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. जेव्हा तुमची 2CC होते त्यावेळेसच तुम्हाला यामध्ये बिझनेस करू शकता. नाहीतर एकतर फॉरवर्डच्या पॉलिसीजनुसार तुम्ही 3 पद्धतीने यामध्ये जॉइन करू शकता. एकतर 2CC करू शकता कॉम्बो परचेस करून किंवा यामध्ये तुम्ही 2 मंथची जी पॉलिसी असते, तुम्ही एका मंथमध्ये तुमच्या आयडीवर 1000 चे पॉइंट चे प्रॉडक्ट तुम्ही रिटेल करू शकता. नेक्स्ट मंथ एक म्हणजे 2 महिन्यामध्ये 2000 कोणत्याही लगातार जर कॉन्झिक्युटिव्ह मंथमध्ये जर तुम्ही 2000 पॉईंटचे जर तुमच्या आयडीवरून प्रोडक्ट सेल केलात, रिटेल केलात, स्वतः यूज करण्यासाठी घेतलात, तेव्हाच तुमची 2CC होते आणि तुमचं यामध्ये परमनंट लेवल तुम्ही अचीव्ह करता. किंवा जे नेक्स्ट पॉलिसी असते यामध्ये तुम्ही 5000च्या पुढची GST आणि डिलिव्हरी चार्जेस म्हणून 5200-300 ची पुढची जी बिलिंग करता, तेव्हाच तुम्हाला कंपनी अलाउ करते. तुम्ही ॲज अ प्रेफर्ड कस्टमर तुम्ही यामध्ये तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. पण तुम्हाला यामध्ये नेक्स्ट 2 मंथमध्ये तुमची 2CC कंप्लीट करून घ्यावे लागतं. या पद्धतीने तुम्ही जॉइन करू शकता. पण हे तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं जात नाही किंवा तुम्हाला यामध्ये इन्फॉर्मेशन दिली जात नाही आणि जे पर्सन सांगतायत त्यांना जे पर्सन सांगण्याचा प्रयत्न करतायत त्यांना पण असं सांगितलं जातं की ते पर्सन तुम्हाला रॉंग पद्धतीने सांगते. पण तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा, कोणासोबत जॉइन करायचं आहे किंवा कोणती टीम तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईडन्स देते असं वाटत असेल किंवा तुम्हाला चेक करायचं असेल, तर तुम्ही आधी फॉरवर्डिंग पोर्टच्या जे काही वेबसाईट आहे त्यावर जाऊन पॉलिसी चेक करा आणि त्यानंतर जॉइन करा. किंवा तुम्हाला जर फॉरवर्डिंग पोर्ट्समध्ये विदाऊट कॉलिंग किंवा विदाऊट कन्व्हिन्सिंग यामध्ये जर तुम्हाला चांगल्या प्रकारे वर्क करायचं असेल, कमीत कमी टायमिंगमध्ये आणि रिअल जे काही फॉरवर्डच्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीजनुसार जर काम करायचं असेल, तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी फर्स्ट लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊ शकता आणि फ्री ऑफ कॉस्ट यामध्ये तुम्ही 90 मिनिट्सचा वेबिनार बघू शकता. त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे की फॉरवर्डिंग पोर्टल्समध्ये तुम्ही कसं जॉइन करू शकता, जॉइनिंगच्या नंतर तुमचं काम काय आणि तुम्ही विदाऊट कॉलिंग कसं वर्क करू शकता, कोणाला कन्व्हिन्स न करता किंवा कॉल न करता. जरी तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही लिंकवर जा किंवा वर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्यासोबत जॉइन करायचं असेल तर तुम्ही जॉइन करू शकता. तर आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की तुम्ही फॉरवर्डिंग पोर्टल्समध्ये फक्त 1500 देऊन तुमचा बिझनेस स्टार्ट होत नाही, तर तुम्हाला यामध्ये 2CC करावं लागतं. कारण हे तुम्हाला स्टार्टिंगला आधी ते पर्सन सांगत नाहीत. जर तुमच्यासोबत पण असं जर होत असेल तर त्यावेळेस तुम्हाला विचार करायला पाहिजे. आधी फॉरवर्डच्या पॉलिसी चेक करायला पाहिजे आणि त्यानंतर